गरब्यात घुसून कशा पद्धतीचा अत्याचार सुरू आहे आणि हा अत्याचार सुरू कुठे आहे तर वसईतल्या सर्वात नामांकित कॉलेज विवा कॉलेजमध्ये। मूर्ख ह्यांच्या एवढी जगात कुठे बघायला नाही मिळणार। पहिली गोष्ट, तो विवा कॉलेजचा काही संबंध नाही। विरार में गरबा के पृष्ठभूमि पर आपत्तिजनक चैट वायरल, एक बार फिर बविया और भाजपा आमने सामने। नमस्कार, मैं कोमल गुप्ता और आप देख रहे हैं खबरें पूर्वांचल। विवा महाविद्यालय में चल रहे नवरात्रोत्सव को लेकर सोशल मीडिया पर डाले गए आपत्तिजनक संदेश से विवाद खड़ा हो गया है। इस मामले को लव जिहाद करार देते हुए भाजपा ने आरोप लगाया कि गरबा केवल हिंदुओं के लिए होना चाहिए। वहीं पूर्व विधायक हितेंद्र ठाकुर ने भाजपा के आरोपों का जोरदार जवाब देते हुए कहा कि गरबा सभी के लिए है। इस बीच आपत्तिजनक चैट मामले में बोलिंज पुलिस थाने में अपराध दर्ज किया गया है। विरार के विवा महाविद्यालय में गुजराती मित्र मंडल और यूट्यूब 38 संस्था के संयुक्त तत्वावधान में गरबे का आयोजन किया गया है। इस गरबे में आने वाली लड़कियों को लेकर दो युवकों की आपत्तिजनक चैट वायरल हो गई। यह चैट सामने आते ही हड़कंप मच गया। बातचीत में उन युवकों ने गरबे में आई लड़कियों पर किस प्रकार अत्याचार किए जाते हैं इसकी बात की है। इस घटना के बाद भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेलके ने आरोप लगाया कि गरबे के बहाने लव जिहाद चलाया जा रहा है। हितेंद्र ठाकुर का जोरदार पलटवार। जिन्होंने ये आरोप लगाए हैं उनसे ज्यादा मूर्ख दुनिया में कोई और नहीं होगा। इस गरबे का महाविद्यालय से कोई संबंध नहीं है। यह निजी संस्था का आयोजन है जो केवल महाविद्यालय के प्रांगण में होता है। इसमें सुरक्षा के सभी नियमों का पालन किया जाता है। गरबा सभी धर्मों के लोगों के लिए खुला है। किसी पर भी प्रतिबंध लगाना गलत है, ऐसा ठाकुर ने कहा। तो वहीं इस घटना की पृष्ठभूमि पर भाजपा नेताओं ने सोशल मीडिया पर गरबा सिर्फ हिंदुओं के लिए ऐसी मुहिम शुरू की है। भाजपा नेता मनोज पाटिल और अशोक शेलके ने अपने फेसबुक अकाउंट पर ऐसी पोस्ट डाली है। इस पर तरह तरह की प्रतिक्रियाएं आ रही हैं। इस घटना को लेकर महाविद्यालय प्रशासन ने बोलिंज पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई। शिकायत के आधार पर बोलिंज पुलिस ने सार्वजनिक स्थान पर अश्लील कृत्य करना धारा 296 और सूचना प्रौद्योगिकी अधिनियम की धारा 66 क और 66 ड के तहत मामला दर्ज किया है। ऐसी जानकारी बुलिंज थाने के पुलिस निरीक्षक प्रकाश सावंत ने दी। इस पूरे मामले पर आपकी क्या राय है, हमें कमेंट करके जरूर बताएं। नमस्कार। आता नवरात्रीचा पवित्र सण सुरू आहे आणि त्या पवित्र सणात कसे मुसलमान नीच प्रकारच्या हरकती करतायत आणि त्या हरकतीचं उदाहरण मी तुमच्या समोर आज ठेवू इच्छितो की हा सायबाज म्हणून एक मुलगा आहे, त्याचे चार्ट माझ्या हातात आहेत आणि एवढे जास्त खूप जास्त हे चार्ट आहेत। त्या चार्टमध्ये त्यांनी हिंदू मुलींबद्दल गरब्यात घुसून कशा पद्धतीचा अत्याचार सुरू आहे आणि हा अत्याचार सुरू कुठे आहे तर वसईतल्या सर्वात नामांकित कॉलेज विवा कॉलेजमध्ये। त्यामुळे ह्या अत्याचाराला कोण पाठीशी घालतंय आणि कशा पद्धतीचे अत्याचार आहेत हा त्याचा फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये लॅबचा उल्लेख आहे आणि त्या लॅबवर मुलीवर कसा अत्याचार केला असा हा तो चार्टमध्ये स्वतः म्हणतोय। आणि माझी विनंती आहे या सर्व संदर्भात आयोजकांवर अशा लोकांवर तात्काळ कारवाई करावी। अजून चार्टमध्ये तो असंही म्हणतोय की पासच तो स्वतः वाटतोय। जर मुसलमान पास वाटत असतील हिंदू गरब्यांचे हिंदू सणांवरती, मग तो केवढ्या मोठ्या प्रमाणात जर हा अत्याचार होत असेल आणि असे चार्ट बाहेर येत आहेत, माझी विनंती आहे डीसीपी साहेबांना की अशांवर तात्काळ गुन्हे दाखल करा। आम्ही स्वतः हिंदू धर्माचे काही लोक या सगळ्या गरब्यात फिरणार आहोत आणि जिथे जिथे असे नीच मुसलमान दिसतील त्यांना तिथे तिथे ठोकणार आहोत। आयोजकांना सर्व आयोजकांना वसई तालुक्यातली विनंती आहे की तात्काळ असे लोक जिथे जिथे तुमच्या गरब्यात असतील तुम्ही लगेच पोलीस प्रशासनाला कळवा आणि त्यांच्यावर कारवाई करायला लावा। मूर्ख ह्यांच्या एवढी जगात कुठे बघायला नाही मिळणार। पहिली गोष्ट, तो विवा कॉलेजचा काही संबंध नाही। आपल्या ग्राउंडवर गुजराती मित्रमंडळ आणि U238 अशी विद्यार्थ्यांची एक संघटना आहे, ते मिळून गरबा करतायत आणि मला वाटते कोणतंही हिंदी गाणं न वाजवता पारंपरिक गुजराती किंवा मराठी देवाची गाणी ह्याच्यावर तो गरबा चालतो। एक नंबर 2, तिकडे टीव्ही कॅमेरे लागलेले आहेत, म्हणजे मंडपामध्ये या मंडळींनी सगळं गुजराती मित्रमंडळ आणखीन
U237 या लोकांनी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहेत. लक्षात आलं का? आणि दुसरा विषय का 4थ्या फ्लोअरवर लॅब असं काहीतरी तुम्ही मगाशी बोलले. 4थ्या फ्लोअरवर कुठे लॅब नाही मिळत. आणि लॅब आहेत ना त्या अतिशय अत्याधुनिक. मुंबईतल्या एकाही कॉलेजमध्ये म्हणजे एखाद दुसरं सोडलं तर कॉलेजमध्ये नसेल त्या पद्धतीच्या लॅब. तिकडे कॅमेरे, कॉलेजमध्ये कॅमेरे, हे सगळं आहे. या ज्या गाढवानी आरोप केलेत त्या गाढवानी येऊन पहिला कॉलेज बघावं. एक मिनिट. मुस्लिम मुलं किंवा कोणत्या धर्माची मुलं गरब्यामध्ये येणार, त्यांचे काय कपडे काढून बघायचे का कोण आहेत ते? कोण येते कोण? आणि असं कोणत्या ह्याच्यात लिहिलंय धर्मात? कोणत्या ह्याच्यात लिहिलं का मुस्लिमांनी येऊ नये, कॅथलिकांनी येऊ नये, दलितांनी येऊ नये, बौद्धांनी असं लिहिलंय का कुठे? गरब्या सगळ्यांकरता असतो तो. म्हणजे ही पद्धतच नवीन आला आता का इकडे अमुकांना यायचं. अरे ईदला आम्ही त्यांच्याकडे जेवायला जातो, दिवाळीला ते आमच्याकडे येतात. हे म्हणजे काय अख्खं वाटूनच टाकलंय. आणि मुस्लिम मुलं म्हणजे काय? शेवटी ऍडमिशन युनिव्हर्सिटी पाठवते, बोर्ड पाठवते. 10वी पास झालेल्यांची बोर्ड पाठवते, 11वीची ऍडमिशन, 13वीची ऍडमिशन युनिव्हर्सिटी पाठवते. जी युनिव्हर्सिटी पाठवते यांचं सरकार आहे. यांना काय कायदे नियम करायचे आहेत ते यांनी करावे, आम्ही ते फॉलो करू. तर त्याच्यामध्ये विवा कॉलेजचे फोटो पण टाकण्यात आलेले, हे मुद्दाम करण्यात आलेला असं यांची लायकी तीच आहे. स्वतःनी एखादी नर्सरी चालवावी आणि मग दुसऱ्यांना. आज महाराष्ट्र नाही जगातलं सगळ्यात मोठं ज्युनियर कॉलेज आम्ही चालवतोय. का? तो विद्यार्थी ऍडमिशन शिवाय राहू नये. बरोबर आहे? तिकडे एखाद दुसरा तिसरा विद्यार्थी चुकीचा वागेल. कोणत्या शाळा कॉलेजेसमध्ये सगळे विद्यार्थी सज्ज नसतात? कोणत्या संस्थेमध्ये सगळे विद्यार्थी? आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी ही काय अध्यक्ष म्हणून माझी आहे का? विद्यार्थ्यांची जबाबदारी त्यांच्या पालकांची आहे. आमचे शिक्षक जी काळजी घ्यायची आहे ती घेतात. बाहेर कोण काय फालतूगिरी करते त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही.